नमस्कार. चंद्रग्रहणासंबंधी बऱ्याच लोकांच्या विचारणा येत आहेत, प्रश्न आहेत. तर त्याने ही गोष्ट समजून घ्यायची आहे. काही काही गैरसमज आहेत लोकांचे, ते पहिल्यांदा निराकरण करूया. ग्रहण काळामध्ये मलमूत्र विसर्जन करू नये असं काही काही घरातली वरिष्ठ लोक त्या गर्भवती महिलांना सांगायल्यात. तर असं अजिबात करू नका. ज्या नैसर्गिक प्रक्रिया ज्या आहेत त्या होऊ द्या. त्या म्हणजे ग्रहण काळामध्ये मलमूत्र विसर्जन करणे म्हणा, पाणी पिणे म्हणा तहान लागल्यावर, हे असं नक्की करा तुम्ही. काही अडचण नाही. काही जे गुरुजी आहेत, मंदिराचे पुजारी किंवा काही लोक जे मंदिरात पूजा वगैरे करतात, भगवान शंकराचे मंदिराचे पुजारी सोडून अन्य मंदिरात जी सेवा करतात लोक, तर त्या ग्रहण काळ सुरू झाल्यानंतर एका वस्त्रानं त्या मूर्त्या झाकून ठेवायच्या आहेत आणि ग्रहण संपल्यानंतर ते वस्त्र काढून ज्याला अभिषेक करून नैवेद्य दाखवायचा आहे. अशा गोष्टी करा. धन्यवाद.